राज्यातील निवासी डॉक्टर आजपासून बेमुदत संपावर जाणार आहेत। मानधन वाढ आणि प्रलंबित भत्ते मिळण्याची मागणी यावेळी करण्यात येते। सार्वजनिक आरोग्य सेवेला फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येते। या संपामुळे सरकारी वैद्यकीय महाविद्यालयातील रुग्णसेवा विस्कळीत होणार असून बाह्य रुग्ण विभागातील रुग्णसेवेला सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता आहे। राज्यातील सर्व सरकारी वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टर संपामध्ये सहभागी होणार आहे। आज सायंकाळी या संपाला सुरुवात होणार। निवासी डॉक्टरांच्या विविध मागण्यांसाठी गेल्या वर्षी जानेवारीमध्ये संप करण्यात आला होता। त्यावेळी राज्य सरकारने सर्व मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले होते। त्यामुळे संप त्यावेळी मागे घेण्यात आला होता। मात्र आश्वासन देऊन 1 वर्ष झाले तरीही सरकारकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने पुन्हा संप पुकारण्यात आल्याचे निवासी डॉक्टरांनी म्हटले आहे।